राज्य सरकारने अखेर नो हेल्मेट नो पेट्रोलचा वादग्रस्त निर्णय मागे घेतलाय। या निर्णयाबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदन करून घोषणा केली आहे। राज्यातील पेट्रोल पंप मालक आणि मोटारसायकल चालकांची नाराजी लक्षात घेऊन राज्य सरकारने नो हेल्मेट नो पेट्रोल हा वादग्रस्त निर्णय अखेर मागे घेतलाय। याबाबत परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी विधानसभेत निवेदन करून ही घोषणा केली आहे। हा निर्णय मागे घेण्यात आला असला तरी ज्यांनी हेल्मेट घेतले नाही अशा गाड्यांचे नंबर पेट्रोल पंप चालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना कळवायचे आहेत। त्या माहितीच्या आधारे परिवहन विभागाकडून संबंधितावर कारवाई करण्यात येईल असे रावते यांनी स्पष्ट केले। हेल्मेट न घालणाऱ्या मोटारसायकल स्वारांना पेट्रोल पंपावर पेट्रोल न देण्याच्या आदेशावर राज्यातील पेट्रोल पंप चालकांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला। तर याबाबत मोटारसायकल चालकांमध्ये नाराजी पसरली होती। या प्रश्नांवर विरोधकांनी खास करून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी टीका केली। मुख्यमंत्र्यांनी परिवहन मंत्र्यांना या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा सल्लाही दिला। मुख्यमंत्र्यांच्या दबावानंतर हा निर्णय मागे घेण्यात आल्याची चर्चा विधिमंडळ परिसरात होतीये। ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, अहमदनगर।